65 आंटी थी, एक फीमेल पेशेंट थी जो, और उनका दोनों का 75-80% तक बंस हुआ होगा। और इसके बाद हमने 7 पेशेंट लिए थे जो डेथ थे और उनका बॉडी पूरा जला हुआ था और उनके बोन्स ऑर्गन सब बाहर आए हुए थे। तो हम आइडेंटिफाई नहीं कर सकते थे कि ये पेशेंट मेल है या फीमेल है और कौन है, कहाँ से, कुछ मालूम नहीं कर सकते थे। सभी यात्रियों का स्थिति क्या था? ये बड़ी पहचान करने के संभव था? सॉरी सर, हम शवों का पहचान करने के संभव था उसी समय से? नहीं सर, कुछ नहीं संभव था क्योंकि उनका फेस ही नहीं दिख रहा था। हम मेल फीमेल आइडेंटिफाई नहीं कर सकते, तो उनका फेस नहीं दिख रहा था, कौन थे हम मालूम नहीं पड़ रहा था। आप उस समय कितने लोगों को बच पाए? हम टोटल 7 पेशेंट डेथ थे, उनको लेके गए थे और 2 पेशेंट बच गए थे और एक आर्मी मैन था जिनको हमने फर्स्ट एड दी थी। तो हॉस्टल में ज्यादा स्टूडेंट भी रहता था, उसका स्थिति क्या था? डॉक्टर लोग रहते थे और वहाँ पता नहीं कितने बंस हुए होंगे, वो तो कुछ मालूम हम नहीं कर सकते क्योंकि वहाँ कितने सारे लोग रह रहे थे, कितने बार थे, हम आइडेंटिफाई नहीं कर सकते इसका। अभी कितने लोग ट्रीटमेंट जारी है सिविल हॉस्पिटल? हमने तो देखो 2 पेशेंट लिया था, एक फर्स्ट एड दिया था। इसके बाद हमारी लगभग तकरीबन 20 से 25 एम्बुलेंस थी इधर तैनात, सब में लिया था पेशेंट को। आप पहले यहाँ आया था ना, वो दृश्य देखा था ना, अब क्या सिचुएशन थी? सर तब तो सब लोग भाग रहे थे, दौड़ रहे थे, बोला था कि कुछ हो गया। बाद में पता चला कि प्लेन क्रैश हुआ है और सब लोग भाग रहे थे, दौड़ रहे थे, इसमें पता नहीं कितने गिर गए होंगे। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮ್ಯಾಮ್. ವಿಜಯ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಸರ್ವಿಸಸ್ನ ವೈದ್ಯೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದುರ್ಘಟನೆ ಆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 1:50 ಸಮಯಕ್ಕೆ ಅವರು ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದರು, ಒಂದಷ್ಟು ಜನರನ್ನು ಉಳಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಮೃತದೇಹಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸುಟ್ಟು ಕರಕಲಾಗಿದ್ವು ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಪುರುಷ ಯಾರು ಮಹಿಳೆ ಯಾರು ಅಂತ ಕಂಡು ಹಿಡಿಯೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅಂತಹ ಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು ಅಂತ ವಿಜಯ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ ಜೊತೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಸಂತೋಷ್ ಜೊತೆ ಶಶಿಶೇಖರ್, ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಅಹಮದಾಬಾದ್ನಿಂದ. ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಆದಂತಹ ವಿಮಾನ ದುರಂತ ಕೇವಲ 32 ಸೆಕೆಂಡ್ನಲ್ಲಿಯೇ ದೊಡ್ಡ ದುರಂತ ಸಂಭವಿಸಿಬಿಡುತ್ತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಪೈಲಟ್ಗೆ ಈ ಅವಘಡದ ಸುಳಿವೇ ಇರಲಿಲ್ವಾ? ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಭದ್ರತಾ ಪರಿಶೀಲನೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ? 4 ಹಂತದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಂತೆ ಪರಿಶೀಲನೆ, ಚೆಕಿಂಗ್ ಆಗತ್ತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ 4 ಹಂತಗಳು ಯಾವುವು? ಹಂತ 1 ಪ್ರಾಥಮಿಕ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಲಾಗತ್ತೆ. ಹಂತ 2 ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನೆ. वो लोग कल से काम कर रही है, सभी लोग मिलके काम कर रहे हैं, आप लोग बताएंगे, ठीक है? वेट फॉर रेस्क्यू चालू है। ऑलरेडी हमारी टीम है, जैसे ही कल इंफॉर्मेशन मिला था तब से टीमें लगी हुई हैं, सभी लोगों के साथ मिलकर काम चल रहा है, आप लोगों को बताएंगे जो भी हमारा। सर रेस्क्यू को क्या देखिए, मैंने बताया ये अपनी टीमें ग्राउंड पर है, अपना काम कर रही हैं और जैसे ही पता चलेगा आप सब लोगों को बताएंगे। सर रेस्क्यू किस सिचुएशन में फंसे हो सकते हैं सर? देखिए, इसका अभी हम लोग कुछ फाइनल नहीं बोल सकते क्योंकि जब तक फाइनल पूरा क्लियर नहीं कर लेंगे तब तक। सर कुछ लोग बेपत्ता बताए जा रहे हैं, क्या लगता है अंदर कुछ लोग फंसे हुए, कुछ लोग मिल सकते हैं? कितने शवों को अभी तक निकाला गया सर? देखिए, ऑलरेडी बताया जा चुका है, ऑफिशियली बताया जा चुका है, निकाले गए हैं। बाकी जो भी इंफॉर्मेशन होगी आप लोगों को सर अरे यार कहाँ धक्का दे रहे हो? मुंडी में क्या घायल वो ऑलरेडी हॉस्पिटल में है। जन्म टीवी नीचे ले थोड़ा, जन्म टीवी हाथ नीचे ले थोड़ा। बताया जा चुका है, आगे जो भी कंफर्मेशन होगा, जो भी नंबर होगा, उनकी पहचान करना कितना चाहिए? पता चल पा रही है कि ये हादसा क्यों हुआ। देखिए, टीम अभी पूरा अपना काम कर रही है ग्राउंड पर, सारा एरिया क्लियर करने के बाद ही जो डेड बॉडी मिली है उनकी पहचान करना कितना चैलेंजिंग है सर? अभी मैं फाइनल कमेंट नहीं कर सकता इस पर, आप लोगों को जो भी ऑफिशियल जानकारी है वो दे दी जाएगी। जो डेड बॉडी यहाँ से मिली है उनको पहचानना कितना चैलेंजिंग लग रहा है? देखिए,
मैंने बताया अभी हम लोग ग्राउंड पर काम कर रहे हैं, आप थोड़ा सा वेट करिएगा, हम आपको समय पर पूरी सर इंट्रोडक्शन ओके थैंक यू ಅಹಮದಾಬಾದ್ನ ಘಟನಾ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಜೊತೆಗೆ ಮಾಧ್ಯಮದವರ ಮುಂದೆಯೂ ಕೂಡ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರಿಯಾಗಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಅವರ ವಾಯ್ಸ್ ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಎರಡು ದೃಶ್ಯವನ್ನ ನಾವು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಾದಂತಹ ಘಟನೆ ಹೇಗಾಯಿತು ಅಂತ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಏರ್ಪೋರ್ಟ್ನ CCTV ಫುಟೇಜ್. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ವಿಮಾನ ದುರಂತ ಆದಂತಹ ಸ್ಥಳ. ಕಟ್ಟಡದ ಮೇಲೇನು ವಿಮಾನ ಬಂದು ಅಪ್ಪಳಿಸುತ್ತೆ, ಆಗ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಹೊಗೆ ಆವರಿಸಿ ತದನಂತರ ದಟ್ಟ ಹೊಗೆ ಕಾಣಿಸ್ಕೊಂಡಿದೆ. ಈ ದೃಶ್ಯಗಳು ಘಟನಾ ಸ್ಥಳದಿಂದ 5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದವರೆಗೂ ಕೂಡ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಗೋಚರ ಆಗಿತ್ತು. ಇದು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಘಟನೆಯ ತೀವ್ರತೆ ಹೇಗಿದೆ ಅಂತ. ದೇಶದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ಎರಡನೆಯ ಅತಿ ದೊಡ್ಡ ವೈಮಾನಿಕ ದುರಂತ ಇದು. ಇಡೀ ದೇಶವೇ ಬೆಚ್ಚಿಬಿದ್ದಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ತನಿಖೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಅವಘಡಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಪೈಲಟ್ಗೆ ಇದರ ಸುಳಿವೇ ಇರಲಿಲ್ವಾ? ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚೂರು ಕೂಡ ಗೊತ್ತೇ ಆಗಲಿಲ್ವಾ? ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಭದ್ರತಾ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗತ್ತೆ. ಈ ಭದ್ರತಾ ಪರಿಶೀಲನೆ, ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಚೆಕ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 4 ಹಂತದಲ್ಲಿ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗುತ್ತಂತೆ. ಮೊದಲನೆಯ ಹಂತ ಪ್ರಾಥಮಿಕ ಪರಿಶೀಲನೆ, ಎರಡನೇ ಹಂತ ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನೆ, ಕನಿಷ್ಠ 3 ದಿನ ನಡೆಯುವಂತಹ ಪರಿಶೀಲನೆ ಅಂತಿದೆ. ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗಳ ಹ್ಯಾಂಗರ್ನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಕಾರ್ಯ ಸಮಗ್ರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗತ್ತೆ. ಇನ್ನು 3ನೇ ಹಂತ ನಿರ್ವಹಣೆಯ ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನೆ, 18ರಿಂದ 24 ತಿಂಗಳ ಒಳಗೆ ನಡೆಯುವ ಪರಿಶೀಲನೆ ಇದೆ. ನಿರ್ದಿಷ್ಟ ಏರ್ಕ್ರಾಫ್ಟ್ ಆಧರಿಸಿ ಚೆಕ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ಹಂತ 4 ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ಮತ್ತು ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿಮಾನದ ನಿರ್ದಿಷ್ಟ ವಿಭಾಗಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಪ್ರಮುಖ ಎಂಜಿನ್ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗತ್ತೆ. ತಾಂತ್ರಿಕ ದೋಷ ಏನಾದರೂ ಇದೆಯಾ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಚೆಕ್ ಆಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ಗೂ ಮುನ್ನವೂ ಕೂಡ ಹಲವಾರು ಪರಿಶೀಲನೆಗಳಾಗತ್ತೆ. ಇಂಧನ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗತ್ತೆ, ಟೈರ್ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗತ್ತೆ, ಇಂಜಿನ್ ಸರಿಯಾಗಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ ಅನ್ನೋದರ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗತ್ತೆ. ಸಮಗ್ರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆಯ ನಂತರವೇ, ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟ ನಂತರವೇ ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗೋದು. ಆದರೆ ನಿನ್ನೆ ಏನಾಯಿತು ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನಷ್ಟೇ ಮಾಹಿತಿಗಳು ಬರಬೇಕು. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.